नमस्कार. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मी डॉक्टर भाग्यश्री आणि मी डॉक्टर नमिता आम्हा दोघींकडून आणि आरोग्यशाहीच्या संपूर्ण टीमकडून नववर्षाच्या खूप शुभेच्छा. आजपासून सुरू झालेलं 2025 हे संवत्सर आपणा सर्वांसाठी सुख समृद्धी, मनशांती आणि आरोग्याने परिपूर्ण असो हीच आमची इच्छा. काळाची गती आणि काळाचं गणित समजणं हे बऱ्याचदा खूप अवघड असतं. नववर्षाचं स्वागत तर आपण मोठ्या उत्साहाने करतो, पण बघता बघता ते कधी संपलं हे आपल्याला समजतही नाही. असं म्हणतात की मनुष्य जन्म हा खूप प्रतीक्षेनंतर मिळालेला असतो आणि आपल्या प्रत्येकाचा जन्म काही ना काही उद्देशासाठी झालेला असतो. आपलं जे काही कर्तव्य आहे, आपलं जे काही पॅशन आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी अगदी बेसिक आणि प्रायमरी गोष्ट म्हणजे आरोग्य. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम असं म्हटलं जातं. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज निभावणं असो, जगण्यासाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर कमावणं असो, निसर्गचक्र चालू राहण्यासाठी तसंच विश्वाचं सौंदर्य अनुभवण्याची क्षमता मिळवणं असो, आतल्या जीवाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं असो, या सगळ्यासाठी मुळात आरोग्य हे अत्यावश्यक असतं. आणि त्यामुळे आरोग्य रक्षण कसं करावं हे सांगणारं आपलं आयुर्वेद शास्त्र जीवनाचं शास्त्र म्हणून प्रसिद्ध झालं यात मोठं आश्चर्य ते काही नाही. आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. कोविडच्या 2-2.5 वर्षांच्या कसोटीच्या काळात आयुर्वेद शिवाय म्हणजेच नैसर्गिक मार्गाने कमावलेल्या आरोग्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं. भारतात तर आयुर्वेद आपल्या संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. आपल्या कणाकणात तो रुजलेला आहे. पूर्वापार काळापासून कळत नकळत आपण तो जोपासलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे वळणं, आयुर्वेदाला प्रथम उपचार पद्धती म्हणून स्वीकारणं हे आपल्यासाठी अजिबात अवघड नाही. किंबहुना प्रत्येक भारतीयाचं हे जणू कर्तव्यच आहे. चला तर 2025 या नववर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करूया की सर्वप्रथम आयुर्वेदाची जीवनशैली स्वीकारू, आरोग्य चांगलं राहण्यासाठी तत्पर राहू आणि तरीही जर काही आजारपण आलंच तर ते आयुर्वेदाच्या मदतीने मुळापासून बरं करण्यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.